Good morning, all. In this lecture, we will start our next question. Ethics in marketing research. Okay. Ethics हे का महत्वाचे आहेत मार्केटिंग रिसर्च करताना या बेसवरती आपण हा क्वेश्चन लर्न करणार आहोत. इथिक्स म्हणजे काय म्हणतो आपण? व्हॉट इज राईट अँड व्हॉट इज रॉंग. ओके. एखादी ऍक्टिव्हिटी करताना काय राईट आहे, काय रॉंग आहे, मोरल प्रिन्सिपल काय आहे, दॅट इज इथिक्स. Okay. So ethics is the branch of philosophy refers to the moral principle of human behavior. एखादी ऍक्टिव्हिटी करताना आपलं बिहेवियर हे कसं असायला हवं, आपले प्रिन्सिपल आपण कोणते यूज करायला हवे, दिस इज कॉल्ड द इथिक्स. इट इज कन्सर्न विथ द गुड अँड बॅड, राईट अँड रॉंग, इथिक्स अँड अनइथिकल ऑफ ह्युमन ऍक्शन. ओके. सो बेसिकली काय म्हणतो आपण? इथिक्स इज द राईट अँड रॉंग, इथिक्स इज द गुड ऑर बॅड, ethics is the ethical and unethical of human action. Ethics is relation to marketing research prescribed to set of guideline. Ethics मध्ये काय येतं बरं मार्केटिंग रिसर्च मध्ये? इट इज द सेट ऑफ गाइडलाइन which should be followed by all concerned people while conducting the research. म्हणजे तुम्ही कोणताही रिसर्च करताना काही मोरल प्रिन्सिपल, काही गाइडलाइन यूज करणं फार महत्त्वाचं असतं. दिस इज द पार्ट ऑफ इथिक्स. ओके. मग काय आहे बघू आपण ते. इंट्रोडक्टरी पार्ट मध्ये काय लक्षात ठेवा? इथिक्स इज द ब्रांच ऑफ फिलॉसॉफी रेफर्स टू द मोरल प्रिन्सिपल ऑफ ह्युमन बिहेवियर. अँड सेकंड, it is the concern with good and bad, right and wrong, ethical and unethical of human action. Okay. Very good. एक मिनिट जरा कनेक्शन चेंज करते, लाईट गेली. इंट्रो कंप्लीट करा. Am I audible ना? Yes, ma'am. Okay, एक मिनिट. इंट्रो कंप्लीट करा. इथिक्स इज द ब्रांच ऑफ फिलॉसॉफी शॉर्ट मध्ये डॅश मोरल प्रिन्सिपल डॅश सेट ऑफ गाइडलाइन. हे इंट्रोडक्टरी मध्ये लक्षात राहू दे. इथिक्स इज द मोरल ऑफ प्रिन्सिपल, फर्स्ट ब्रांच ऑफ फिलॉसॉफी डॅश मोरल प्रिन्सिपल डॅश सेट ऑफ गाइडलाइन. ओके. हे इंट्रो मध्ये येऊ. देन इथिकल इश्यू रिलेटिंग टू रिस्पॉन्डंट. आता जेव्हा तुम्ही मार्केटमध्ये सर्वे करताय, डेटा कलेक्ट करताय, सो आपलं रिलेशन हे डायरेक्टली कोणासोबत येतं? आपला डायरेक्ट कॉन्टॅक्ट कोणासोबत येतो? तर रिस्पॉन्डंट. रिस्पॉन्डंट म्हणजे कोण? तर कंझ्युमर असते. ओके. किंवा आपले ऑब्जेक्टिव्ह काय आहेत याच्यावरून आपले रिस्पॉन्डंट हे डिसाइड होते. सो याच्यासाठी आपण कोणते इथिक्स फॉलो करायला हवेत बघा बरं. मग फर्स्ट आहे राईट टू चूज. ओके. फर्स्ट इथिक्स काय सांगतं? राईट टू चूज तुम्ही काय केली पाहिजे? तर प्रेफरन्स हा दिला पाहिजे. दॅट मीन्स नो रिसर्चर कॅन कंपल अ रिस्पॉन्डंट टू पार्टिसिपेट इन द रिसर्च वर्क. सच अ कंपल्शन इज अनइथिकल अँड शुड बी अवॉइडेड. म्हणजे जर तुम्ही एखाद्या रिस्पॉन्डंटला काय म्हणालात, नाही नाही माझा रिसर्च आहे आणि तुम्ही मला रिस्पॉन्स दिलाच पाहिजे, तुम्ही माझ्या रिसर्च मध्ये पार्टिसिपेट झालेच पाहिजेत, इट इज अनइथिकल ना. सो अशा काही अनइथिकल थिंग आहेत, गोष्टी आहेत, ह्या तुम्ही अवॉइड करायला हव्यात. आणि कशाला इम्पॉर्टन्स द्यायला हवा? राईट टू चूज. त्या रिस्पॉन्डंटला तुम्ही राईट द्या. ओके. त्याचा विलिंगनेस असेल, he or she participate in your research work, otherwise not. Okay. Then हे काय ऍज इट इज घेतलं तरी चालेल, सिंपल मध्ये शॉर्ट मध्ये तुम्हाला दिलेलं आहे. सेम टाइमला राईट डाऊन करा. Then right to safety. It is necessary to protect the subject respondent from psychological and physically harm. It's very important thing. लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही रिसर्च कंडक्ट करताय, एक प्रॅक्टिकली कशी थिंक असते सांगते तुम्हाला. तुम्ही रिस्पॉन्डंट कडून जेव्हा क्वेश्चनर फिलअप करून घेताय, तेव्हा त्या क्वेश्चनरचे दोन पार्ट असतात. फर्स्ट पार्ट इज द जनरल इन्फॉर्मेशन ऑफ द रिस्पॉन्डंट अँड सेकंड पार्ट कन्सिस्ट ऑफ रिसर्च क्वेश्चन. ओके.
मग हा जो फर्स्ट पार्ट असतो यामध्ये मग रिस्पॉन्डंटचं नेम असेल, रिस्पॉन्डंटचं इन्कम असेल, त्याचं एज्युकेशन असेल, त्याचा एरिया असेल, व्हॉट एव्हर. ओके, ही इन्फॉर्मेशन जनरल इन्फॉर्मेशन आपण कलेक्ट करतो. पण जेव्हा तुम्ही डेटा अनालाइज करता, जेव्हा तुम्ही तुमच्या रिसर्चमध्ये त्या डेटाचा यूज करता, तेव्हा कुठेही त्या रिस्पॉन्डंटचं नेम येत नाही, लक्षात ठेवा. ओके, ही प्रॅक्टिकल थिंग आहे. म्हणजेच काय, राईट टू सेफ्टी. प्रत्येक जण आपली आपली ओपिनियन देत असतो, आपला रिएक्शन देत असतो, है ना, आपल्या विलिंगने सांगत असतो, व्हॉट एव्हर. पण इथिक्स काय सांगतं, राईट टू सेफ्टी. तुम्ही तुमच्या रिस्पॉन्डंटला कुठेही सायकोलॉजिकल किंवा फिजिकल हार्म न होता अशा पद्धतीने तुम्ही त्यांना प्रोटेक्ट देणं हे महत्वाचं आहे. आणि मग डेटा कलेक्ट करणं हे गरजेचं आहे. Okay, so it is necessary to protect the subject, that means respondent, from psychological and physically harm. Is it clear? Yes, ma'am. Point number 3, right to be informed. The respondent must be informed about all aspects of the research before and after conducting research. It's very important. काय सांगायचं आता इथे, फॉर एक्झाम्पल तुम्ही एखाद्या रिस्पॉन्डंट कडून क्वेश्चनर फिलअप करून घेता, तर त्या रिस्पॉन्डंटला सांगा की दिस इज माय पर्पज. ओके, हा माझा पर्पज आहे, ह्या पर्पजने आय कॅन कलेक्ट रिस्पॉन्सेस. मी वेगवेगळ्या काय करणार आहे, तर वेगवेगळ्या कंझ्युमर कडून, वेगवेगळ्या रिस्पॉन्डंट कडून रिस्पॉन्स कलेक्ट करणार आहे. देन तुमचा पर्पज सांगा बिफोर अँड आफ्टर ऑफ द रिसर्च कंडक्शन. जे काही तुम्ही रिसर्च कंडक्ट करताय, क्वेश्चनायर कंडक्ट करताय, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या रिस्पॉन्डंटना क्लिअर माहित असणं गरजेचं आहे, तरच त्याला इथिकल प्रॅक्टिस आपण म्हणू शकतो. अदरवाईज मग ती अनइथिकल होऊ शकते. सेकंड, आता हा जो पार्ट होता हा होता रिस्पॉन्डंटशी रिलेटेड, राईट, म्हणजे इथिकल इश्यू रिलेटिंग टू द रिस्पॉन्डंट. सो यामध्ये 3 पार्ट बघितले आपण, राईट टू चूज, राईट टू सेफ्टी अँड राईट टू बी इन्फॉर्म. इज इट क्लिअर? Yes, ma'am. Yes, ma'am. Okay, good. Take a 1 minute. Revise. Our next point is ethical issue relating to client. First point, protection against unnecessary research. It is unethical to conduct research on an unrelated topic. आता हे क्लायंट म्हणजे कोणाची आधी आपण क्लिअर करूया. क्लायंट म्हणजे फॉर एक्झाम्पल कंपनी आहे, कंपनीला क्लायंट असं म्हटलं जातं. सो बऱ्याच वेळी काय होतं, कंपनी स्वतः रिसर्च कंडक्ट नाही करू शकत. So that time company will prefer the another or secondary source, that means research agency. ते काय करतायत, तर एखादा रिसर्च करायचं आहे ना, तर त्यांच्याकडे रिसोर्सेस कमी आहेत किंवा त्यांच्याकडे सफिशियंट स्टाफ नाहीये, त्यावेळी त्या काही कंपनी काय करतात, तर सेकंडरी सोर्सेसला इम्पॉर्टन्स देतात. मग सेकंडरी सोर्स म्हणजेच काय, तर ह्या रिसर्च एजन्सी आहेत आता प्रॅक्टिकली मार्केटमध्ये. तर अशा रिसर्च एजन्सींना टॉपिक दिला जातो की ओके आम्हाला काय करायचंय, तर कंटिन्युअस सेल डिक्रीज होण्याचे रिझन फाइंड आउट करायचे आहे. सो दिस इज अवर रिसर्च टॉपिक और रिसर्च ऑब्जेक्टिव्ह. ह्याच्यासाठी तुम्ही काय करा, आमच्या प्रोडक्टशी रिलेटेड रिसर्च हा कंडक्ट करा, असं क्लायंट कंपनी काय करेल, त्या एजन्सीला काम देईल. मग आता ह्या क्लायंट कंपनीसाठी त्या एजन्सीच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने इथिक्स काय असणार आहे बघा. इथिक्स आपण कोणाची बघतोय, क्लायंटसाठी. क्लायंट म्हणजे कोण आहेत, कंपनी. ओके, मग फर्स्ट पॉइंट काय सांगितलेला आहे, प्रोटेक्शन अगेन्स्ट अननेसेसरी रिसर्च. आता अननेसेसरी रिसर्च का बरं सांगितलेलं आहे, इट इज अनइथिकल टू कंडक्ट रिसर्च ऑन अनरिलेटेड टॉपिक. आता बऱ्याच वेळी असं होतं ना रे, की मला ना सपोज मी एक रिसर्च एजन्सीचा भाग आहे आणि तुम्ही क्लायंट कंपनी आहात असं आपण अज्युम करू. म्हणजे तुमची स्वतःची एक कंपनी आहे आणि मी एक रिसर्च एजन्सीचा एक मेंबर आहे. तुम्ही काय म्हणाला की मला ना कंझ्युमर सॅटिस्फॅक्शनचे फॅक्टर, कंझ्युमर सॅटिस्फॅक्शन कशावरती डिपेंड्स आहे हे स्टडी करायचंय. पण तुम्हाला तितका वेळ नाहीये, कारण तुमचा बिझनेस हा खूप मोठा आहे, तुमचं काम खूप आहे आणि माझं काम काय आहे, फक्त रिसर्च करणे, राईट. कारण माझ्या एजन्सी त्याच इंटेन्शनने इस्टॅब्लिश झालेली आहे. तुम्ही माझ्याकडे आला, तुम्ही सांगितलं की ओके मला काय करायचं आहे, कस्टमर सॅटिस्फॅक्शन रिलेटेड स्टडी करायचं आहे. मी तितकंच करायला हवं,
माझी इथिक्स काय सांगतात की मी कुठेही तुम्हाला अनइथिकल गोष्टी करण्यासाठी भाग पाडू नये किंवा इन रिलेटेड टॉपिक वरती सुद्धा रिसर्च करा असं सांगू नये. म्हणजे फॉर एक्झाम्पल असं बऱ्याच वेळी होतं प्रॅक्टिकली. ज्या रिसर्च एजन्सी आहेत ना, ह्या क्लायंट कंपनीला काय सांगतात, तुम्ही हा रिसर्च करताय का, हा नका करू, त्याच्यापेक्षा तुम्ही हे बाकीचे रिसर्च केलात ना, दिस इज व्हेरी गुड फॉर युअर इंडस्ट्री, असे काही वेळेस सांगितले जातात आणि पैसे जे काही आहेत हे जास्त घेतले जातात, कारण हा त्यांचा बिझनेस असतो रिसर्च एजन्सीचा. लक्षात येत आहे? सो काय सांगायचं इथे, प्रोटेक्शन अगेन्स्ट अननेसेसरी रिसर्च. म्हणजे इथे रिस्पॉन्सिबल कोण असणार आहे, ती रिसर्च एजन्सी आहे, ही रिस्पॉन्सिबल असते. आणि इथिक्स फॉलो करणं गरजेचं आहे. त्यांनी प्रॉपर डायरेक्शन त्या क्लायंट कंपनीला दिलं गरजेचं आहे. प्रॉपर डायरेक्शन देणं, प्रॉपर रिसर्च कंडक्ट करून देणं, दिस इज युअर पार्ट ऑफ इथिक्स. आणि अनइथिकल काय आहे, जर तुम्ही इररिलेव्हंट टॉपिक वरती त्यांना सांगितलं की आम्ही ह्यावरती पण रिसर्च करू का, मग तुम्हाला याचाही हेल्प होईल, याचीही हेल्प होईल, नो. हे तुम्ही तुमच्या पर्पजसाठी काय करताय, तुमचा बिझनेस वाढवण्यासाठी तुम्ही काय करताय, तर त्या क्लायंट कंपनीची फसवणूक करताय. सो दिस इज द अनइथिकल. मग इथिक्स काय सांगतं, इथिक्स सांगतं हिअर वी प्रोव्हाइड अ प्रॉपर डायरेक्शन, हिअर वी कॉन्सन्ट्रेट ओनली ऍक्च्युअल रिसर्च टॉपिक रिलेटिंग टू द ऑर्गनायझेशन. एखाद्या ऑर्गनायझेशनला जे रिलेटेड आहे त्याच्यावरतीच तुम्ही रिसर्च केला पाहिजे. कुठेही त्यांना मिसगाईड करणं काय असणार आहे, तर अनइथिक्स. आर यू गेटिंग माय पॉइंट? Yes, ma'am. Second point, protection against unqualified researcher. A researcher should not accept the project if it is beyond his capacity. Okay, काय सांगायचंय बघा, प्रोटेक्शन अगेन्स्ट अनक्वालिफाईड रिसर्चर. अ रिसर्चर शुड नॉट एक्सेप्ट द प्रोजेक्ट. आता फॉर एक्झाम्पल आपण लास्ट एक्झाम्पल घेऊ, मी रिसर्च एजन्सी आहे, तुम्ही मला सांगितलं की माझे 10 प्रोजेक्ट करायचे आहेत. But first of all, I will check my capability, I will check my resources, then I conduct research, right? म्हणजे मी माझ्या बियॉन्ड कपॅसिटी पेक्षा जास्त रिसर्च घेतले तर ते क्वालिटेटिव्ह रिसर्च होतील का हो? नाही. आणि बऱ्याच वेळी काय कंपनी करतात, मग ज्या एजन्सी आहेत ओके तुमचा पण रिसर्च करायचंय ना, द्या चालेल, तुमचाही करायचंय ना, ओके करेल. आणि तुमचे जे बाकी स्टाफ आहेत क्वालिफाईड स्टाफ ऐवजी तुम्ही अनक्वालिफाईड स्टाफ कडून सुद्धा रिसर्च हा कंडक्ट करून घेताय. सो दिस इज द अनइथिकल. म्हणून इथिक्स मध्ये काय सांगितलं जातं, हिअर वी शुड ओनली और वी जस्ट टेक few project, or first of all we consider our capability, our resources. तुम्ही तुमची कॅपॅबिलिटी ओळखा, तुम्ही तुमचे रिसोर्सेस ओळखा, अँड देन ऍक्सेप्ट प्रोजेक्ट. आणि मग तुम्ही प्रोजेक्ट हे ऍक्सेप्ट करा. दिस इज द पार्ट ऑफ इथिक्स. ओके, सेकंड पॉइंट. थर्ड पॉइंट, प्रोटेक्शन अगेन्स्ट प्रेझेंटेशन ऑफ डेटा. प्रोटेक्शन अगेन्स्ट प्रेझेंटेशन ऑफ डेटा. आता हे प्रेझेंटेशन कोण कोणापुढे करतंय बघा, रिसर्च एजन्सी त्या क्लायंट कंपनी पुढे करते. ओके, मग काय सांगायचंय बघूया आपण. रिपोर्ट प्रिपेअर टू प्रेझेंट अ बेटर इम्प्रेशन दॅन ऍक्च्युअल वन थ्रू use a technical jargon, incompleted reporting and complex language is the clear case of unethical practice. म्हणजे बऱ्याच वेळेला ना समोरच्याला फारसं काही येत नाहीये, हा ऍटिट्यूड ठेवून काय केलं जातं बरं, एक छान प्रेझेंटेशन दिलं जातं. म्हणजे म्हणतो ना आपण विदाउट, जसं एक बोललं जातं की विदाउट स्टडी फुल कॉन्फिडन्स, अशी एक सिच्युएशन असते. म्हणजे तुम्ही खूप कॉम्प्लेक्स अशा काही लँग्वेज यूज करता, समोरचा ओके हा ओके दिस इज द राईट, दिस इज द राईट, दिस इज द राईट असं म्हणत तो काय करतो, ते प्रेझेंटेशन, तो डेटा हा ऍक्सेप्ट करतो. सो दिस इज द अनइथिकल, राईट? एकच मिनिट.
ओके सॉरी हा कुठे आलो होतो आपण पॉईंट नंबर 3 मध्ये. सो पॉईंट नंबर 3 मध्ये काय सांगितलेलं आहे, रिपोर्ट प्रिपेअर अँड प्रेझेंट टू अ बेटर इम्प्रेशन दॅन ऍक्च्युअल वन. म्हणजे ऍक्च्युली जिथे तुमचे रिझल्ट प्रॉपर नाहीयेत त्या गोष्टी सुद्धा जर तुम्ही बेटर इम्प्रेशन पडण्यासाठी जार्गस टेक्निक्स यूज केले किंवा इनकम्प्लिटेड रिपोर्टिंग यूज केले, कॉम्प्लेक्स लँग्वेज यूज केली, सो दिस इज द अनइथिकल प्रॅक्टिस. मग तुम्हाला काय बरं करावं लागेल, जो डेटा आहे जे तुम्ही रिझल्ट फाइंड आउट केलेले आहेत हे क्लिअरली प्रेझेंट करा. जे ऍज इट इज आहे ते प्रेझेंट करणं महत्वाचं आहे. इज इट क्लिअर? Yes, ma'am. ओके सो कम्प्लीट लिहून कम्प्लीट झाले ना तुमचं, पुढे जाते. Yes, ma'am. Okay, good. Then next ethical issue relating to the research firm. आता हे research firm चे related असेल. The proposal of the one research firm should not be given to the another firm for future action, or the same work should not be allocated and conducted by two or more firms. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी रिसर्च फर्म आहे, मी काय करते रिसर्च कंडक्ट करून देण्याचं काम करते कंपनीचं. फॉर एक्झाम्पल ए ही कंपनी आहे, ए ह्या कंपनीचा ऑब्जेक्टिव्ह काय होतं रिसर्चचा, टू फाइंड आउट कस्टमर सॅटिस्फॅक्शन. आणि बी ही कंपनी आली, त्या कंपनीने सुद्धा सांगितलं की आमच्या प्रोडक्टशी रिलेटेड कस्टमर सॅटिस्फॅक्शन फाइंड आउट करायचे आहे. माझं काम एकच आहे, कस्टमर सॅटिस्फॅक्शन फाइंड आउट करणं. सो इथिक्स काय सांगतात, तुम्ही याचा डाटा घेऊन त्याला देऊ नका किंवा त्याचा रिसर्च ऑलरेडी रेडी आहे म्हणून तुम्ही दुसऱ्या कंपनीला देऊ नका. दिस इज अनइथिकल, राईट? सो काय सांगायचंय, द प्रपोजल फॉर्म वन रिसर्च फर्म शुड नॉट बी गिव्ह टू द अनादर फर्म फॉर फ्युचर ऍक्शन. म्हणजे तुम्ही एका फर्मचा डेटा हा दुसऱ्या फर्मला देऊ नका फॉर अ फ्युचर ऍक्शन, or the same work should not be allocated and conducted by two or more firms. किंवा तुम्ही सेम डेटा किंवा सेम वर्क सुद्धा दोन्ही कंपनीचे ऍट द सेम टाइमला घेऊ. ओके, दिस इज द अनइथिकल. Then the finding of the research firm should not be used by the client to serve his personal interest, okay, by distorting the finding or misleading to the viewers. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही आता डेटा कलेक्ट केलाय, तो अनालाइज केलाय, फाइंड आउट केलाय, कन्क्लुजन फाइंड आउट केलेले आहेत, पण जेव्हा तुम्ही कन्क्लुजन फाइंड आउट कराल, रिपोर्ट प्रिपेअर कराल, त्याचा कुठेही मिसयूज करू नका किंवा मिसलीड करू नका त्या क्लायंट कंपनीला, किंवा त्याची इन्फॉर्मेशन ही तुम्ही पर्सनल इंटरेस्ट साठी यूज करू नका. ओके, दिस इज द अनइथिकल प्रॅक्टिस. तर इथिक्स काय आहे ते आपल्या लक्षात आलं, जे राईट आहे ह्याच गोष्टींना तुम्ही काय करा तर इम्पॉर्टंट. Our next question is quality of a good marketing professional. काय आहे तो बघू. Marketing research professional are required to define research objective, construct research design, collect data, conduct interviews, survey and finding. Okay, म्हणजे प्रॉपर सिस्टमॅटिक वेने तुम्ही काय करा तर जा, तरच त्याला गुड क्वालिटी आहे असं आपण म्हणू शकतो. Such a personal need to have qualities of head and heart. Okay, qualities like good communication skill, creative and analytical mind, pleasing manner, etc. etc. ह्या सगळ्या गोष्टी जर तुमच्याकडे असतील तर तुमचा रिसर्च हा कुठेतरी क्वालिटेटिव्ह होईल किंवा एक प्रॉपर प्रोफेशन त्याला येईल असं म्हटलं जातं. फर्स्ट, रिसर्च करायचं आहे तर काय करावं लागेल, गुड क्वालिटी ऑफ द प्रोफेशनल पर्सन असं म्हणू आपण. बेसिक एज्युकेशन. सो रिसर्च करायचं आहे तर पहिली रिक्वायरमेंट काय आहे तर बॅचलर डिग्री, लक्षात ठेवा. ओके, अ बॅचलर डिग्री इज अ मिनिमम फॉर मोस्ट फॉर द जॉब इन द मार्केटिंग रिसर्च. जसं की आपण आधीच्या पॉइंट मध्ये सांगितलेलं आहे ना, करिअर ऑप्शन इन मार्केटिंग रिसर्च, याच्यामध्ये तुम्हाला एंटर करण्यासाठी मिनिमम तुमच्याकडे बेसिक क्वालिफिकेशन हे ग्रॅज्युएशन असायला हवं. अ मास्टर डिग्री in business administration is necessary for higher level managerial position. हे लक्षात ठेवा. बेसिक तुम्हाला एखादं काम करायचंय, फॉर एक्झाम्पल डेटा कलेक्ट करून आणायचंय,
क्वेश्चनर कंडक्ट करायचे आहेत, प्रिपेअर करून घ्यायचे, बॅचलर डिग्री ओके. पण ज्या हायर पोझिशन वरती जर तुम्हाला काम करायचं असेल देन मास्टर डिग्री इज कंपल्सरी. तर मात्र मास्टर डिग्री ही तुम्हाला कंपल्सरी असेल फॉर हायर लेवल मॅनेजरल पोझिशन. जसं की आपण बघितलं होतं मार्केटिंग डायरेक्टर आहेत, मार्केटिंग रिसर्च एक्झिक्युटिव्ह आहेत, रिसर्च डायरेक्टर आहेत, रिसर्च मॅनेजर आहेत, राईट. सो याच्यासाठी तुमच्याकडे मास्टर डिग्री असणं अपेक्षित आहे. इज इट क्लिअर फर्स्ट पॉइंट? Yes, ma'am. Okay. Then analytical mind, it is an ability to understand and solve the problem quickly and successfully. ओके, तुमच्याकडे ते अनालिटिकल माइंड तो ऍटिट्यूड असणं सुद्धा महत्वाचं आहे. अनालिटिकल थिंकिंग इन्व्हॉल्व स्टेप बाय स्टेप प्रॉब्लेम सॉल्विंग अप्रोच. अनालिटिकल माइंड म्हणजे काय, अनालिटिकल थिंकिंग म्हणजे काय, तर कोणताही प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याच्या स्टेप्स आपल्याला माहित असल्या पाहिजे. दॅट मीन्स इन्व्हॉल्व step by step problem solving approach. Is it clear first and 2 point? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Then point number 3, pleasing personality. The investigator should have pleasing, influencing and impressive personality. It's very important thing for conducting research. ओके, जेव्हा तुम्ही मार्केटमध्ये जाताय, कंझ्युमरला भेटताय, कंझ्युमर कडून डेटा कलेक्ट करताय, तेव्हा तुमची पर्सनॅलिटी फार मॅटर करते. हा म्हणजे असं म्हणायला नको कोणी कस्टमर अरे बापरे तू रिसर्च करतोयस का, बस बरं आधी थोडंसं पाणी पी, थोडंसं काहीतरी खा आणि मग तुला काय हवंय सांग बरं. नो, तुमची पर्सनॅलिटी ही प्लीजिंग असायला हवी, इन्फ्लुएन्सिंग, जे की इझिली तुमच्याकडे जे कंझ्युमर आहे, जे रिस्पॉन्डंट आहे ते अट्रॅक्ट झाले पाहिजे. तुम्ही छान दिसणं महत्वाचं नाही, हा तुम्ही स्मार्ट असणं डझंट मॅटर. तुमची पर्सनॅलिटी इट्स डिफरंट कॉन्सेप्ट, राईट. म्हणजे तुमचं कम्युनिकेशन फार मॅटर करतो त्यामध्ये. तुम्ही तुमचे बॉडी पोस्चर असेल, तुमचे ड्रेसिंग स्टाईल असतील, इट्स व्हेरी इम्पॉर्टंट थिंग अंडर पर्सनॅलिटी प्लीजिंग अँड इम्प्रेसिव्ह पर्सनॅलिटी. ही शुड ऑल्सो ड्रेस अकॉर्डिंग टू द लेवल अँड स्टेटस ऑफ द पर्सन ही इज गोइंग टू द इंटरव्ह्यू. ओके, म्हणजे तुमचं ड्रेसिंग स्टाईल सुद्धा फार मॅटर करतं. हा एखादा जर डेटा तुम्ही कंडक्ट करत आहात, एखादा इंटरव्ह्यू कंडक्ट करत आहात, तर तुमचं ड्रेसिंग स्टाईल हे फार महत्वाचं आहे. तुमचा रिस्पॉन्डंट क्लास कोणता आहे त्याच्यावरून सुद्धा तुमचं ड्रेसिंग स्टाईल हे चेंज झालं पाहिजे. ओके, दिस ऑल अबाउट प्लीजिंग पर्सनॅलिटी. इज इट क्लिअर? Yes, ma'am. ओके, सेम टाइमला लिहून घ्या हा जे हायलाइट आहेत ते शॉर्ट करूनच मी ऍड केले तर इथे. मेंटल ॲबिलिटी, it imply an analytical mind to understand various data needs and ability to collect it. ओके, म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादा डेटा कलेक्ट करायचा आहे, कंझ्युमर कडे गेलात तुम्ही, तुमची मेंटल ॲबिलिटी फार महत्वाची आहे. म्हणजे त्या ठिकाणी तुम्ही मेंटली, फिजिकली आणि मेंटली प्रेझेंट असणं महत्वाचं आहे. फॉर एक्झाम्पल ओके, आता मी ही स्टेप घेतली ना, आता दुसरी स्टेप म्हणजे काय असायला हवी. दिस इज द मेंटल ॲबिलिटी. म्हणजे अनालिटिकल माइंड आणि मेंटल ॲबिलिटीचं कॉम्बिनेशन होतं इथे. ओके, सो इट इम्प्लाइज अन अनालिटिकल माइंड टू अंडरस्टँड व्हेरियस डेटा नीड्स अँड ॲबिलिटी टू कलेक्ट इट. फॉर एक्झाम्पल आता आपण इंटरव्ह्यू घेतो किंवा क्वेश्चनायर फिलअप करून घेतो. अनालिटिकल माइंड सांगतो तुमच्या ओके काय करायचे तुम्हाला, पहिली जनरल इन्फॉर्मेशन फिलअप करून घ्यायची, त्याच्यानंतर काय सांगणार आहे तुम्ही लाईक रिसर्च रिलेटेड क्वेश्चन तुम्ही काय करा विचारू शकता त्या रिस्पॉन्डंट. देन मेंटल ॲबिलिटी इज अरे अरे हा आपल्याला हा पण क्वेश्चन विचारायला हवा, हरकत नाही कारण हा डेटा सुद्धा आपल्यासाठी महत्वाचा आहे. म्हणजेच तुमची मेंटल ॲबिलिटी काय करते, प्रेझेन्स ऑफ माइंड तिथे तुमचं महत्वाचं आहे. म्हणजे तुम्ही एक्सेस डेटा, जो काही एक्स्ट्रा डेटा आहे, दोज आर रिलेटिंग टू अवर टॉपिक, दोज आर नेसेसरी फॉर युअर रिसर्च टॉपिक, हा डेटा सुद्धा तुम्ही तिथे कलेक्ट करू शकता. ओके, देन टेक्निकल नॉलेज,
It implies knowledge about survey technique, statistic, रिसर्च मेथडॉलॉजी एक्सेट्रा. आणि हे पण फार महत्वाचं आहे, तुमच्याकडे काही टेक्निकल नॉलेज सुद्धा असायला हवं, जे की सर्वेशी रिलेटेड आहे, स्टॅटिस्टिक्सशी रिलेटेड आहे, बेसिक तरी. मिनिमम जर तुमचं ग्रॅज्युएशन असेल ना, तर हे नॉलेज तुमच्याकडे असणं अपेक्षित असतं. इज इट क्लिअर? पॉइंट नंबर 3, 4, 5. Yes, ma'am. ओके. Yes, ma'am. देन पॉइंट नंबर 6, जे की खूप महत्वाचे आहे मार्केटिंग रिसर्च मध्ये, एनर्जेटिक. एनर्जी ड्रिंकच घेऊन तुम्हाला फिरावं लागतं हा, ऍक्च्युली स्टडी करताना किंवा मार्केटिंगचे रिसर्च करताना. An investigator should have physical stamina because he has to work from long time and travel extensively. तुम्हाला आता कस्टमर, मार्केट, कॉम्पिटिटर्स, राईट, ह्या सगळ्या मार्केटशी रिलेटेड थिंक आहे. म्हणजे तुमचा स्टॅमिना हा कसा असायला हवा, तर जास्त असणं आवश्यक आहे, कारण मार्केटिंग रिसर्च असा इझिली होत नाही. त्याच्यासाठी तुम्हाला टाइम सुद्धा तितकाच डिनोट करावा लागतो, ट्रॅव्हलिंग करावं लागतं. दॅट इज वाय हिअर सेड एनर्जेटिक असणं महत्वाचं आहे. सो इन्व्हेस्टिगेटर शुड हॅव फिजिकल स्टॅमिना, इट्स मस्ट, because he has to work from long time and travel extensively. Last, good observer. It is an important quality of the investigator. असं का बरं म्हटलं असेल की बाकी कुठे आपल्याला हे वर्डिंग आलेलं नाही बघा. इट इज इम्पॉर्टंट क्वालिटी. इथे असंच इम्पॉर्टंट सेंटेन्स वाढवायला दिलेलं नाहीये ना. इट इज इम्पॉर्टंट क्वालिटी ऑफ इन्व्हेस्टिगेटर. सांगा बरं काय सांगू शकतो. पुढे चांगले एक लक्षात ठेवा, ऑब्झर्वेशन टेक्निक इज व्हेरी गुड टेक्निक इन मार्केटिंग रिसर्च. असं का बरं म्हटलं जातं, कारण आपण आताच काय सांगितलं की मार्केटिंग रिसर्च डायरेक्टली रिलेटेड टू द मार्केट, दॅट मीन्स कन्झ्युमर, कॉम्पिटिटर्स, मार्केट ट्रेंड, वॉट एव्हर. ओके. मग तुम्ही डेटा कलेक्ट करायला गेलाय, आपण नेहमी सांगतो ना की गर्ल्स बार्गेनिंग करतात, बॉईज बार्गेनिंग नाही करत, है ना. तुमचा डेटा काय आहे, फॉर एक्झाम्पल मला चेक करायचंय गर्ल्स कशा बार्गेनिंग करतात. मग तुम्ही सांगाल हा तुम्ही दोघी शॉपिंगला जा, मी तुम्ही कसे बार्गेनिंग करताय हा डेटा कलेक्ट करणार आहे. तुम्हाला रिझल्ट मिळतील का हो? ते म्हणणार हे आम्हालाच वेड्यात काढतात हे कस्टमर, है ना. म्हणजेच काय होतं इथे, तुमच्याकडे एक ऑब्झर्वेशन ही टेक्निक कधी यूज करतो आपण, we can't collect directly responses or we can't collect questionnaire, that time we will choose the observation method. कंझ्युमरला सांगून आपण डेटा एखादा नाही कलेक्ट करू शकत ना, त्यावेळी मात्र आपण ऑब्झर्वेशन मेथड ही चूज करतो. आणि बऱ्याच ऑब्झर्वेशन म्हणजे त्यांना सांगून नाही आपण ऑब्झर्वेशन करत, इनडायरेक्टली काही आणि डायरेक्टली अशा ऑब्झर्वेशन पण डिटेल आहे. आणि ऑब्झर्वेशन करून मग आपण काय करतो तर डेटा हा कलेक्ट करतो. म्हणून ऑब्झर्वेशन टेक्निक सुद्धा फार महत्वाची आहे. काय सांगितलंय, इट इज अन इम्पॉर्टंट क्वालिटी ऑफ इन्व्हेस्टिगेटर, ही शुड ऑब्झर्व फेशियल अँड व्हर्बल रिॲक्शन. मग तुम्हाला एक माहितीये का, फेशियल आणि व्हर्बल रिॲक्शन वरून सुद्धा म्हणजे आपण जे हे लर्न केले ना, फॅक्टर्स अफेक्टिंग कंझ्युमर बिहेवियर, ज्यामध्ये ऍटिट्यूड आहे, मोटिवेशन फॅक्टर आहे. मोटिवेशन जसं मी तुम्हाला सांगितलं होतं लास्ट एक पॉइंट, की फॉर एक्झाम्पल 2 गर्ल्स आहेत, ह्या ड्रेस परचेस करायला गेले, प्राची आणि कीर्ती. आपण एक्झाम्पल घेऊ, कीर्तीला काय करायचं आहे, ड्रेस परचेस करायचा आहे, है ना. प्राची ऑब्झर्व करते, कीर्ती मला पण हा ड्रेस आवडलाय, मी घेऊ का. मग थोडस काय होतं, कीर्ती म्हणेल तुला घ्यायचंय का, नको, त्याच्यापेक्षा मीच घेते. म्हणजे जर एक समोरचा एखादा रिस्पॉन्डंट रिॲक्ट होत असेल तर आपले रिॲक्शन, आपले रिस्पॉन्सेस सुद्धा काय होतात तर काय होतात तिथे चेंज होतात. आणि ह्याच सगळ्या गोष्टी मार्केटिंग रिसर्च मध्ये चेक केल्या जातात आणि डेटा ह्यावरून कलेक्ट केला जातो. बऱ्याच वेळी असं असतं की 2 फ्रेंड गेलेले आहेत शॉपिंगला, एक फ्रेंड म्हणते हे छान आहे का ग, हा ड्रेस मस्त आहे का, तर ती म्हणते मला ना फारसं नाही छान वाटला. जरी एक पहिल्या पर्सनला तो छान वाटला असेल तरी ती घेणार नाही. सेम वाईस वर्सा आपण एखादं एक्झाम्पल घेऊ, फ्रेंडने सांगितलं वाव हा मस्त ड्रेस आहे, हा छान आहे, हा घे तू, मस्त आहे. जरी स्वतःला आवडला नसेल तरी ती काय करणार, घेणार.
दॅट मीन्स दिस इज द एक्सटर्नल फॅक्टर अफेक्टिंग द बाईंग बिहेवियर ऑफ कंझ्युमर. ह्या खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत, लक्षात ठेवा. पण ह्या सगळ्या गोष्टी कंझ्युमर बिहेवियर वरती, बाईंग बिहेवियर वरती इम्पॅक्ट हे करत असतात. आणि ह्याच मायनर थिंगचा स्टडी हा मार्केटिंग रिसर्च मध्ये केला जातो. इज इट क्लिअर? येस मॅम. ओके. इथे Yes, आपले ma'am. दोन्ही चॅप्टर कंप्लीट झालेले आहेत. चॅप्टर नंबर 1, चॅप्टर नंबर 2. तो चॅप्टर नंबर 3 मार्केटिंग इन्फॉर्मेशन सिस्टीम आपण खूप छान चॅप्टर आहे, जो आपण नेक्स्ट लेक्चरला स्टार्ट करू. आजच मी PDF पाठवून देते ग्रुपवरती. जे काही शॉर्ट लिहायचे राहिलेले आहेत पॉइंट हे कम्प्लीट करून ठेवा. ओके. थँक्यू. हॅव अ नाईस डे. बाय.